मस्त यूट्यूब फॅमिली थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे सगळं मिक्स कडधान्य म्हणजे हाय प्रोटीन चा असा चिला बनवत आहे। तर चला मी रेसिपीला सुरुवात करते। इकडे मी चवळी घेतलेली आहे, मटकी घेतलेली आहे, मूग घेतलेली आहे, चना घेतलेला आहे, वटाणा घेतलेला आहे। हे सगळं मी पाणी टाकून एक रात्रभर भिजत ठेवते। भिजत ठेवल्यावरती दुसऱ्या दिवशी मी त्याला एका फडक्यामध्ये बांधते आणि संध्याकाळी त्याचे मस्त असे मोड आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता मी हे सगळे कडधान्य मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। बघू शकता किती मस्त आपलं मोड आलेले कडधान्य आहेत। आता इथे मिक्सरचा एक भांडा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी इकडे चणे टाकून घेतलेला आहे। इथे मटकी टाकलेली आहे। हे आपल्या वेट लॉससाठी एकदम चांगला हाय प्रोटीन असं डाएट आहे, तुम्ही पण हे नक्कीच ट्राय करा। वटाणे टाकलेले आहेत, मूग पण टाकलेले आहे। आता त्याच्यामध्ये मी चवळी पण टाकते आणि एक 4 लसणाच्या पाकळ्या टाकते आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकते। हे सर्व टाकून थोडंसं पाणी टाकून मी हे चांगलं असं बारीक याची फाईन अशी पेस्ट करून घेते। तुम्ही बघू शकता माझी पेस्ट करून झालेली आहे। ह्याच्यामध्ये मी एक बीटरूट खिसून टाकलेला आहे। बीटने आपलं हिमोग्लोबिन वाढतं म्हणून मी बीटचाही ह्याच्यात वापर केलेला आहे। आणि ह्याच्यामध्ये मी एक गाजर खिसून टाकलेला आहे। जे लोक वजन कमी करत असेल त्यांच्यासाठी हे एकदमच मस्त डाएट प्लॅन आहे, तुम्ही पण नक्कीच बनवा, नक्कीच फॉलो करा। याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो टाकलेला आहे बारीक चिरून। आणि मी आता ह्याच्यामध्ये 1 चमचा बेसनचं पीठ टाकणार आहे, चण्याचं पीठ। हे सगळं मी प्रोटीन युक्तच बनवत आहे। ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे। इकडे मी अद्रक खिसून टाकते, कारण अद्रक मिक्सरमध्ये नीट बारीक वाटलं जात नाही, म्हणून मी थोडंसं अद्रक असं किंचित असं खिसून टाकते याच्यामध्ये। इकडे माझा अद्रक खिसून झालेला आहे। ह्याच्यामध्ये आता 1 चम्मच बेसनचं पीठ टाकते। चवीनुसार मीठ टाकते, हळद टाकते। लाल तिखट नाही टाकत, कारण की मी ऑलरेडी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही काश्मीरी लाल तिखट टाकू शकता। आता हे सगळे जिन्नस मी एकत्र करून घेते चमच्याच्या सहाय्याने। थोडंसं पाणी पण टाकलंय, चांगलं मिक्स करून घेते। बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे। इकडे मी गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तेल टाकते। तेल टाकून मी चांगलं तव्यावरती त्याला ब्रशच्या सहाय्याने पसरून घेते। एवढ्याच तेलात मी हा चिला बनवून घेणार आहे। ह्या चिल्याने आपलं एकदम पोट असं फुल राहणार, म्हणून हे वेट लॉससाठी खूपच चांगली रेसिपी आहे। आता मी हे ह्याला ब्रशच्या सहाय्याने तेल थोडंसं पसरून घेते आणि जे मी मिश्रण तयार केलेलं आहे आपल्या चिल्यासाठी, बेसनच्या पोळ्यासाठी, ते मी या तव्यामध्ये चांगलं पसरून घेते। अशा प्रकारे मी सगळं तव्यावरती टाकून घेते 3 चमचे आणि त्याला चांगलं पसरून त्याला गोल असा शेप देते।
हे माझं एक साईडनं फ्राय झालेलं आहे. आता मी ह्याला पलटी करते आणि पलटी करून एक 10 मिनटं झाकण लावून मस्त याला शेकू देते, कारण की हे पलटी करताना तुटतं. म्हणून ह्याला चांगलं पहिलं तवा तापून मग मंद आचेवरती ह्याला मस्त असं 20 मिनटं असं क्रिस्पी असं करून घ्या. बघू शकता इकडे माझा चिला रेडी झालेला आहे. मिक्स कडधान्याचा पोळा रेडी झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद. थँक्यू.